नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्र्य कॉमर्स अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. ही व्हिडिओ तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. Point number 1. Meaning. Bookkeeping is recording and classifying the transaction in a systematic manner. मित्रांनो, बुककीपिंग मध्ये रोजचे आर्थिक व्यवहार पद्धतशीरपणे लिहून ठेवले जातात. Accountancy records transaction, analyze, summarize and interprets the result thereof. परंतु अकाउंटिंग मध्ये व्यवहाराचे वर्गीकरण केले जाते, त्याचा सारांश काढला जातो आणि त्यानंतर विश्लेषण सुद्धा केले जाते. पॉइंट नंबर 2. स्टेज. इन बुककीपिंग, recording of transaction is done at the first stage immediately after business transaction take place. मित्रांनो, बुककीपिंग ही पहिली पायरी आहे ज्यामध्ये व्यवहार झाला की लगेच त्याची नोंद केली जाते. Accountancy is the stage after bookkeeping where the recorded and duly classified transactions are analyzed, summarized and interpreted. परंतु अकाउंटन्सी ही बुककीपिंग संपल्यानंतर केली जाते, म्हणजेच ही दुसरी पायरी आहे मित्रांनो. पॉइंट नंबर 3. ऑब्जेक्टिव्स. Bookkeeping aims at maintaining a record of the transactions and provide primary information. मित्रांनो, व्यवहाराची कायमस्वरूपी नोंद ठेवणे हे बुककीपिंगचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स आहे. Accountancy aims at deriving the profit and losses of a business and analyzing the financial position of the business. मित्रांनो, अकाउंटन्सी मध्ये व्यवसायाला झालेला नफा तोटा कॅल्क्युलेट करणे आणि त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेणे हे अकाउंटन्सीचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. पॉइंट नंबर 4. Result. Bookkeeping results in the preparation of journal and ledger. बुककीपिंग मध्ये जे आपण रेकॉर्डिंग करतो बिझनेस ट्रान्झॅक्शनचं, त्यावरून जर्नल आणि लेजर प्रिपेअर केले जातं. The result of accountancy are seen in the profit and loss account and balance sheet. परंतु अकाउंटन्सी मध्ये नफा तोटा जाणून घेतला जातो आणि हा नफा तोटा जाणून घेण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले जाते, त्यावरून आपल्याला बिझनेसला किती नफा झालेला आहे किंवा तोटा झालाय ती अमाउंट आपल्या लक्षात येते आणि त्याचप्रमाणे बॅलन्स शीट सुद्धा तयार केली जाते. बॅलन्स शीट तयार केल्यामुळे बिझनेसच्या असेट्स, लायबिलिटीज आणि कॅपिटल म्हणजेच भांडवल याची खरी माहिती मिळते, म्हणजेच ट्रू अँड फेअर व्ह्यू लक्षात येतो. पॉइंट नंबर 5. पीरियड. बुककीपिंग प्रोव्हाइड्स डिटेल्स ऑफ द डे टू डे ट्रान्झॅक्शन. मित्रांनो, बुककीपिंग मध्ये दैनंदिन व्यवहारांची बुक्स ऑफ अकाउंट मध्ये नोंद ठेवली जाते ऑन डेली बेसिस. अकाउंटन्सी प्रोव्हाइड्स द डिटेल्स फॉर द होल अकाउंटिंग इयर. परंतु अकाउंटिंग मध्ये ज्या काही डिटेल्स असतात त्या पूर्ण अकाउंटिंग इयरच्या असतात. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अकाउंटिंग इयर हे 12 महिन्याचं असतं. सो 12 महिन्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेत त्याची रेकॉर्डिंग, त्याच्या डिटेल्स ह्या अकाउंटन्सी मध्ये ठेवल्या जातात. पॉइंट नंबर 6. स्कोप. बुककीपिंग हॅज अ लिमिटेड स्कोप. मित्रांनो, बुककीपिंगची व्याप्ती फार मर्यादित आहे,
बुक किपिंग मध्ये फक्त जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत त्याची नोंदणी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे बुक किपिंग हॅज अ लिमिटेड स्कोप. अकाउंटन्सी हॅज वाईड स्कोप. मित्रांनो, अकाउंटन्सीची व्याप्ती मोठी आहे कारण रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन बरोबरच त्या ट्रान्झॅक्शनचे विश्लेषण करणे आणि त्याचबरोबर निर्णय घेणे या सगळ्या प्रक्रिया अकाउंटन्सीमध्ये इन्क्लूड होतात. Point number 7. Procedure. Bookkeeping records the transaction in the journal on a daily basis by following the rules of double entry bookkeeping system. मित्रांनो, बुककीपिंग मध्ये डेली बेसिसवर जर्नल एंट्री मध्ये ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात आणि ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा वापर होतो. म्हणजेच एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव मिनिमम 2 इफेक्ट. First, debit effect. Second, credit effect. Accounting include processing of primary information available from the books of account and preparation of financial statement. तर मित्रांनो, अकाउंटिंग मध्ये जी काही प्रायमरी इन्फॉर्मेशन बुककीपिंग मध्ये रेकॉर्ड केलेली असते त्याची पुढे प्रोसेसिंग केली जाते. म्हणजेच जर्नल आणि लेजर वरून ट्रायल बॅलन्स तयार केले जाते आणि त्या ट्रायल बॅलन्स वरून आपण फायनान्शियल स्टेटमेंट ऍट द एंड ऑफ द इयर तयार करतो. या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आली त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉसची अमाऊंट कळते. त्याचबरोबर बॅलन्स शीट सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट आहे ज्यामध्ये खरी सिच्युएशन काय आहे एखाद्या बिझनेसची, म्हणजेच असेट्स किती आहे, लायबिलिटी किती आहे याची सुद्धा योग्य आणि अचूक माहिती मिळते. Point number 8. Principles. Bookkeeping require the principle of elementary knowledge of journalizing and posting. मित्रांनो, बुककीपिंग मध्ये एलिमेंटरी म्हणजे सुरुवातीच्या लेवलचे नॉलेजची गरज असते. एखादा क्लार्क सुद्धा बुककीपिंग करू शकतो. अकाउंटन्सी रिक्वायर ऑल द अकाउंटिंग प्रिन्सिपल. मित्रांनो, परंतु अकाउंटन्सीसाठी अकाउंटन्सीचे सगळे प्रिन्सिपल त्याचबरोबर अकाउंटिंग स्टँडर्ड याची अचूक माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे अकाउंटन्सी साठी प्रोफेशनल नॉलेज लागतं जे सिनियर अकाउंटंट किंवा सीए अकाउंटन्सी करू शकतो. मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील फरकाशी संबंधित 8 पॉइंट आपण मित्रांनो बघितले. परंतु सोप्या शब्दात जर एक उदाहरण देऊन सांगायचं झालं बुककीपिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे नक्की काय, तर लक्षात घ्या. एक सोपे तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुमचे किराणा मालाचे दुकान आहे. एखादा ग्राहक आला आणि त्याने 500 रुपयाचे तेल नेले. तुम्ही लगेच तुमच्या वहीत त्याची नोंद करून ठेवणार. दिनांक 28/12/2025 तेल विक्री केली, किंमत आहे 500 रुपये. याला म्हणतात बुककीपिंग. हे काम अतिशय सोपे आहे. अगदी सामान्य कारकून सुद्धा म्हणजेच क्लार्क सुद्धा हे काम करू शकतो. परंतु अकाउंटन्सीमध्ये महिन्याच्या शेवटी तुम्ही त्या वहीतील सर्व नोंदणी तपासून पाहता. जसे की एकूण किती विक्री झाली, माल कितीचा खरेदी केला होता, पगार व भाडे किती दिलेले आहे आणि शेवटी तुम्हाला समजा 100 रुपये नफा झाला. या सर्व प्रक्रियेला अकाउंटन्सी असे म्हणतात. यासाठी अकाउंटिंग नॉलेजची गरज असते आणि अकाउंटन्सी सिनियर क्लार्क किंवा सिनियर अकाउंटंट किंवा सीए करू शकतात. कारण त्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग प्रिन्सिपल त्याचबरोबर अकाउंटिंग स्टँडर्ड या सगळ्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. या उदाहरणावरून नक्की तुम्हाला बुककीपिंग आणि अकाउंटन्सी मधला फरक कळाला असेल असे मला वाटते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पाहिली असेल आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला मी सांगितलेले सर्व स्पष्टीकरण आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचं लाईक आणि कमेंटच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना देखील ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या डिफरन्स बिटवीन बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचे प्रॉपर माहिती मिळेल. लक्षात घ्या मित्रांनो, ज्ञान हे वाटल्यानेच वाढते. धन्यवाद.